मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी 3 उभे चिरलेले कांदे आपल्याला छान तेलात तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तळलेले कांदे एका प्लेटमध्ये काढायचे, थंड करून आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहे. मगज बी, काजू आणि 2 चमच दही टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला टमाटरची पेस्ट सुद्धा बनवून घ्यायची आहे. आता दुसरीकडे कढईमध्ये आपल्याला छान असं पनीर तळून घ्यायचं आहे 2 मिनिटं. 2 मिनिटानंतर पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये खडे मसाले, 1 चमच आलं लसूण पेस्ट आणि टमाटरची प्युरी टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून परत 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमच आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे. सोबतच आपण तयार करून घेतलेला कांद्याचा मसाला टाकायचा आहे. थोडं पाणी टाकून मसाला छान परतून घ्यायचा आहे. परतलेल्या मसाल्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान मिश्रण असं शिजवून घ्यायचं आहे. शिजलेल्या मिश्रणामध्ये पनीरचे तुकडे, कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून छान 5 मिनिटं परत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे आपली पनीरची छान अशी भाजी तयार झालेली आहे.